हॅलो, हाय, नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर जास्ती वेळ न घेता आपण कथेला सुरुवात करूया. पाठीमागचे भाग ज्यांनी वाचले नसतील त्यांनी वाचा. कथेचं नाव आहे अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम. भाग 10. आतून अद्वैतचा थंड, कठोर आवाज आला. कम इन. असिस्टंट पटकन आत आला. तो अद्वैतच्या टेबलपासून थोड्या अंतरावर उभा राहिला आणि आदराने म्हणाला, सर, तुम्ही मला कोणत्या कामासाठी बोलावलं होतं? अद्वैत आपल्या खुर्चीत मागे टेकत लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत होता. असिस्टंटकडे न पाहतच तो म्हणाला, सियासाठी माझ्या केबिनच्या शेजारीच एक केबिन प्रोव्हाइड करा आणि तिला माझा पूर्ण शेड्यूल समजावून सांगा. मला कुठल्या वेळी काय लागतं, माझ्या सवयी, माझ्या गरजा सगळं स्पष्ट करा. हे ऐकताच असिस्टंट थोडा गोंधळला. पण लगेचच त्याच्या लक्षात आलं, सिया हीच ती मुलगी आहे जी लवकरच त्याची लेडी बॉस होणार आहे. हा विचार मनात येताच तो लगेच म्हणाला, ओके बॉस. अद्वैत पुढे म्हणाला, कंपनीमध्ये कुठली गोष्ट कुठे आहे, नियम काय आहेत हे सगळं तिला सांगा. तिला कोणतीही अडचण येऊ नये. असिस्टंटने मान हलवली. तेवढ्यात अद्वैतचा आवाज आतून गंभीर झाला आणि तो म्हणाला, आणि तिच्यावर विशेष लक्ष ठेवा. कोणीही तिला कुठल्याही प्रकारे त्रास देता कामा नये. नाहीतर तो क्षणभर थांबला. मी तुमची जान घेईन. हे ऐकताच असिस्टंटने घाबरून हात गळ्यावर नेला. अद्वैत थंडपणे म्हणाला, आता गळा धरू नकोस, अजून वेळ आहे. पण जर तुझ्याकडून कसलीही हलगर्जीपणा झाला तर मग मी खरंच तुझा जीव घेणार नाही. असिस्टंटने सुटकेचा श्वास घेतला. अद्वैतने त्याला अजून काही सूचना दिल्या. असिस्टंटला हे स्पष्टपणे जाणवलं होतं की बॉस जरी रागीट आणि धारदार स्वभावाचा असला तरी तो अत्यंत हुशार आणि प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणारा माणूस आहे. ती खूपच निरागस होती. कोणी तिला प्रेमाने काही करायला सांगितले तर ती कधीच नकार देत नसे. तिची एक जिवलग मैत्रीण होती निक्की. अद्वैतने सियाची संपूर्ण माहिती आधीच गोळा केली होती. त्यामुळे आत्ता त्याला सियाबद्दल बरंच काही माहीत होतं. तिचं कुटुंब, काका काकू, त्यांची मुलगी आणि ते सियाशी कसं वागत होते हे सगळं. अद्वैतला हे सगळं ठाऊक होतं आणि त्याने त्यांच्या बाबतीतही व्यवस्था करून ठेवली होती. मात्र हे सगळं अंमलात आणायला थोडा वेळ लागणार होता. तो HR कडे सूचना देत होता आणि समोर उभा असलेला असिस्टंट त्याचं ऐकत कधी मान हलवत कधी ओके म्हणत होता. अद्वैत आपल्या खुर्चीत बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत होता. असिस्टंटकडे न पाहताच तो म्हणाला, सियासाठी माझ्या केबिनच्या शेजारीच एक केबिन प्रोव्हाइड करा. तिला माझा संपूर्ण शेड्यूल समजावून सांगा. मला कोणत्या वेळेला काय लागतं, माझ्या सवयी, माझ्या अपेक्षा सगळं स्पष्ट करा. असिस्टंट क्षणभर चकितच झाला. पण लगेच त्याच्या लक्षात आलं की हीच ती मुलगी आहे जी लवकरच आपली बॉसची लेडी बॉस होणार आहे. हा विचार येताच त्याने पटकन मान हलवत ओके म्हणाला. अद्वैत पुढे म्हणाला, कंपनीत कुठे काय आहे, कोण काय करतं हे सगळं तिला नीट सांग. तिला कोणतीही अडचण येता कामा नये. असिस्टंटने पुन्हा मान हलवली. मग अद्वैतचा थोडा कठोर आवाज झाला आणि तो म्हणाला, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. सियाला कुणीही कुठल्याही प्रकारे त्रास दिला तर. तो क्षणभर थांबला. तर मी तुला सोडणार नाही. हे ऐकताच असिस्टंटने घाईघाईने आपला हात गळ्यावर ठेवला. अद्वैत उपहासाने हसत म्हणाला, आत्ताच गळा पकडू नकोस, अजून त्यासाठी वेळ आहे. पण जर तू हलगर्जीपणा केलास तर खरंच तुझी काही खैर नाही. असिस्टंटने सुटकेचा निश्वास टाकला. अद्वैतने त्याला अजून काही सूचना दिल्या, कारण त्याला हे नीट उमजलं होतं की सिया जरी पटकन रागावणारी असली तरी ती खूप समजूतदार होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती खूप निरागस होती. प्रेमाने कोणी काही सांगितलं तर ती नकार देणारी नव्हती. तिची जिवलग मैत्रीण ही निक्की होती. अद्वैतने सियाची सगळी माहिती आधीच मिळवली होती. त्यामुळे तिचं कुटुंब, काका काकू, त्यांची मुलगी आणि सियाशी होणारा त्यांची वागणूक हे सर्व त्याला माहीत होतं. अद्वैतने सगळ्याची तयारी करून ठेवली होती. फक्त तो योग्य वेळेची वाट पाहत होता. तो बोलतच राहिला आणि असिस्टंट फक्त ऐकत राहिला. कधी मान हलवत होता तर कधी ओके म्हणत होता. इकडे सिया कॅफेटेरियामध्ये पोहोचली होती. तिथे आधीच काही कर्मचारी कॉफी पीत गप्पा मारत उभे होते.
पण सियाने कुणाकडेही लक्ष दिलं नाही. ती थेट कॉफी मशीनजवळ जाऊन उभी राहिली. तिने कप घेतला आणि कॉफी बनवायला सुरुवात केली. तिथे उभे असलेले लोक सियाला पाहून कुजबुज करू लागले आपापसात. त्यांच्या आवाजात त्यांचा आवाज हा सियाच्या कानांपर्यंत पोहोचत होता. पण तिला कुठल्याही प्रकारचा वाद नको होता. तिची परिस्थितीच तिला कोणाशीही काही बोलण्याची परवानगी देत नव्हती. म्हणून तिने पूर्ण लक्ष कॉफी बनवण्यावर केंद्रित केले आणि शक्य तितक्या लवकर कॉफी तयार करून तिथून निघून गेली. तिथे काही मुलीही होत्या ज्या सियाकडे पाहून जळत होत्या. कारण सियाची निवड थेट सीईओची पर्सनल असिस्टंट म्हणून झाली होती. म्हणजे आता ती रोज सीईओला पाहणार होती आणि त्याच्या आजूबाजूला राहणार होती, म्हणून त्यांचा जळफळाट होत होता. ही कल्पनाच त्या मुलींना असह्य वाटत होती. आतल्या आत त्या सियाला धडा शिकवण्याचे प्लॅन करू लागल्या. त्या सगळ्याच मुलींना अद्वैत खूप आवडत होता. पण अद्वैतला मात्र आपल्या आसपास मुली असणं अजिबात पसंत नव्हतं. त्या मुली तर अद्वैतसोबत एक रात्र घालवायलाही तयार होत्या. त्यांना त्यात काहीच गैर वाटत नव्हतं. पण आज जेव्हा त्यांना कळलं की एक नवी मुलगी सीईओची पर्सनल असिस्टंट बनली आहे आणि तेही पहिल्यांदाच, तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांना सिया अजिबात आवडली नाही. ना तिचे कपडे आवडले, ना त्यांच्या मते चांगले होते, ना तिचं ते रूप. त्यांच्या दृष्टीने सिया साधी, गावरान आणि लो क्लास होती. त्या सगळ्या मुली महागडे छोटे कपडे घालत होत्या, चेहऱ्यावर जड मेकअप करत होत्या. त्यांच्या मते सिया त्यांच्याबरोबर उभी राहण्याच्याही लायकीची नव्हती. तरीसुद्धा सध्या काहीच करता येणार नाही याची जाणीव त्यांना होती. पण मनातल्या मनात त्यांनी सियाला त्रास देण्याचे अनेक विचार पेरूनच ठेवले होते. सिया कॉफी घेऊन थेट अद्वैतच्या केबिनच्या दारापाशी आली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दारावर हलकेच टकटक केली. आत अद्वैत लॅपटॉपवर काम करत होता आणि त्याला माहीत होतं की यावेळी दाराबाहेर कोण उभं आहे. त्याने आपल्या थंड, सौम्य आवाजात म्हटलं, "कम इन." सिया हळूच दार उघडून आत आली. तिची नजर थेट सीईओच्या खुर्चीत बसलेल्या अद्वैतवर गेली. त्याचं संपूर्ण लक्ष लॅपटॉपमध्येच गुंतलेलं होतं. ती घाबरत त्याच्या टेबलजवळ आली आणि कॉफीचा मग ठेवत हळू आवाजात म्हणाली, "सर, तुमची कॉफी." अद्वैतने तिच्याकडे न पाहताच काहीतरी काम करत राहिला. सिया मान खाली घालून तिथेच उभी राहिली. तिला कळत नव्हतं की तिने तिथेच थांबावं की निघून जावं. काही क्षण ती तशीच उभी राहिली. अद्वैतला जणू माहीतच होतं की सिया अजूनही तिथेच उभी आहे. पण त्याने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केल्यासारखं केलं. लॅपटॉपकडे पाहतच त्याने कॉफीचा मग उचलला आणि एक घोट घेतला आणि पुन्हा मग खाली ठेवला. तेच काम करत आपल्या खोल आवाजात तो हलकेच म्हणाला, "कॉफी चांगली बनवतेस." हे ऐकून सियाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. पण अद्वैतचं लक्ष अजूनही लॅपटॉपवरच होतं. हे पाहून सिया गोंधळली. तिने स्वतःच्या बोटात बोटं गुंतवली आणि मनातच पुटपुटली, "माझे कान वाजतायत का?" तिला अद्वैतचा प्रचंड राग येत होता. मनातल्या मनात ती बडबडत होती, "राक्षस, सैतान, खडूस, व्हॅम्पायर, रक्त पिणारा ड्रॅक्युला. हा शैतान माझ्या आयुष्यात कुठून आला रे? हे देवा, आधीच माझ्या आयुष्यात काही कमी त्रास नव्हता, जो हा अजून पाठवलास." सियाची ही हळूच तोंडातल्या तोंडात चाललेली बडबड अद्वैतच्या कानांपर्यंत पोहोचत होती. ते ऐकताच अद्वैतने आपलं डोकं वर केलं आणि पाहिलं तर सियाचे ओठ हळूहळू हलत होते आणि तिच्या बोटांची गुंफण झाली होती. नजर खाली झुकलेली होती. अद्वैतने तिला वरून खालपर्यंत न्याहाळले आणि त्याची नजर तिच्या ओठांवर जाऊन स्थिरावली. त्याचा घसा कोरडा पडल्यासारखा वाटू लागला. त्याने एक आवंडा गिळून आपली लाळ खाली उतरवली. भावना मनातल्या मनातच आवरल्या आणि आवाज कठोर करत म्हणाला, "मनात मला शिव्या घालणं बंद कर, नाहीतर आत्ताच तुझी जीभ कापेन." सिया मनातच त्याला वेगवेगळी नावं देत होती. तेवढ्यातच त्याचा तो कडक आवाज कानावर पडताच ती एकदम दचकली. घाबरून तिने नजर वर केली आणि समोर दिसणाऱ्या अद्वैतकडे पाहून ती अवाकच झाली. अद्वैत तिला आपल्या तीक्ष्ण नजरेने घुरत होता. ती नजर पाहताच सिया पटकन म्हणाली, "सॉरी सर, मला सगळं समजलं." एवढं बोलून ती वळली आणि केबिनमधून अशी धावली जणू तिच्या मागे अद्वैतने भूत सोडलं आहे. तिला जाताना पाहून अद्वैतने रागाने भरलेल्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटलं.
स्वतःशीच पुटपुटत तो म्हणाला, ही मुलगी खरंच वेडी आहे. माझं ऐकतच नाही, पण तितकीच हट्टी आणि मूर्खही आहे. जर शांतपणे मान्य केलं असतं तर मला हे सगळं करावंच लागलं नसतं. एवढं बोलून त्याने एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा आपल्या कामात लक्ष घातलं. सिया केबिनमधून बाहेर येताच जोरजोरात श्वास घेत होती. थोडं सावरल्यानंतर तिने छातीवर हात ठेवत कुरकुर केली, कसला चिडका आहे हा. एकदा कोणाला चिकटला की सोडायचं नावच घेत नाही. तो सुद्धा माझ्या मागे तसाच लागलाय, सोडायचं नावच घेत नाहीये. ती तोंड वेडं वाकडं करत अद्वैतला शिव्या घालत असतानाच तिथून अद्वैतचा असिस्टंट रोहन बाहेर आला. त्याची नजर सियावर पडली. ती एका बाजूला उभी राहून काहीतरी पुटपुटत होती. तो थोड्या अंतरावर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. सिया स्वतःशीच बोलण्यात इतकी गुंग होती की अचानक समोर कुणाला पाहून ती क्षणभर घाबरली. क्षणभर तिला वाटलं, अरे देवा, अद्वैत तर नाही ना. पण नजर वर करून पाहताच समोर रोहन दिसल्यावर तिला थोडा दिलासा मिळाला. तो असिस्टंट तिला पाहून म्हणाला, मी रोहन. सिया, तुला आठवत असेल, आज बॉसचा शेड्यूल जाणून घ्यायचा होता. सिया घाईघाईने म्हणाली, हो हो, मला आठवते. मी त्याबद्दल विचारायलाच येणार होते, पण तुमचा केबिन कुठे आहे तेच माहीत नव्हतं. असिस्टंट हसत म्हणाला, असं आहे का. सियाने निरागसपणे मान हलवली. ते पाहून असिस्टंटला हसू आलं, पण त्याने ते लगेच आवरलं. कारण कुठेतरी जाऊन जर त्याचा जल्लाद बॉस सियासमोर त्याला हसताना त्याने पाहिलं तर क्षणाचाही विलंब न करता त्याला गोळी घालेल अशीच त्याची ख्याती होती. तो मोठ्या आदराने म्हणाला, ठीक आहे, चला मी तुम्हाला माझा केबिन दाखवतो. सोबत आजचा बॉसचं शेड्यूल आणि कंपनीची काही माहितीही देतो, जेणेकरून पुढे तुम्हाला काही अडचणी येणार नाही. ठीक आहे, असं म्हणत सिया त्याच्यासोबत त्याच्या केबिनकडे निघाली. असिस्टंट पुढे आणि सिया त्याच्या मागे असे ते त्यांच्या त्याच फ्लोअरवर थोडं अंतर चालत कॉरिडॉरमधून ते पुढे गेले. कंपनीच्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये निक्कीला तिचं सगळं काम समजावून दिलं होतं, त्यामुळे ती आता आपल्या कामात गुंतलेली होती. कॅम्प्युटरवर काम करत असताना ती मनातच पुटपुटली, माहीत नाही सिया काय करत असेल. ऐकलंय CEO खूपच खडूस आहे. माझी सिया किती भोळी आहे. तो खडूस बॉस तिला कसं काय त्रास देत असेल. मला तर हेही माहीत नाही की ती कोणत्या फ्लोअरवर आहे. भेटताही येईल की नाही काही कळत नाही. पण एक समाधान आहे, आता तिला घरी जाऊन त्या लोकांचे टोमणे आणि ते किटकिट ऐकावी लागणार नाही. तो दिवस कधी येईल जेव्हा त्या लोकांपासून तिची कायमची सुटका होईल. हे सगळं विचार करताना निक्कीच्या चेहऱ्यावर उदासी दाटली होती. जणू काही क्षणातच ती रडायला लागेल. सियाच्या घरी काकू, तिची मुलगी आणि बाकी ते तिघेही लिव्हिंग हॉलमधल्या सोफ्यावर बसून मस्त चहाचा घोट घेत होते. तेवढ्यात कामिनी आपल्या नवऱ्याला म्हणाली, श्याम, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. जर ते केलं तर आपल्याला खूप फायदा होईल. तिचं बोलणं ऐकून श्यामने कप टेबलावर ठेवला आणि उत्सुकतेने म्हणाला, अच्छा, काय आयडिया आहे अशी जी आपली सगळी अडचण दूर करेल. कामिनी विचित्र स्मित हास्य करत म्हणाली, त्यासाठी तुला तेच करावं लागेल जे मी सांगते. माझ्यावर विश्वास ठेव. जर तू तसंच केलंस तर आता आपल्या हातात सगळं असेल. कोणतीही अडचण उरणार नाही आणि त्या मनहूसपासूनही आपली सुटका होईल. तिचं हे बोलणं ऐकून श्याम आणि सोनी दोघेही तिच्याकडे पाहतच राहिले. कामिनी त्यांच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये, बरोबर. श्याम पटकन म्हणाला, असं कोणतं काम आहे ज्याने आपल्याला सगळं मिळेल आणि सियापासूनही सुटका होईल. कामिनी गूढ हसत म्हणाली, माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. ती मनहूस इथून निघून जाईल आणि सगळं आपल्यालाच मिळेल. हे ऐकून दोघांच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं. या सगळ्या कटकारस्थांपासून अनभिज्ञ सिया महाजन कंपनीत असिस्टंटकडून अद्वैतचा शेड्यूल आणि कंपनीची माहिती घेऊन त्याच्या केबिनकडे पावलं टाकत होती. हे न जाणता की ज्या लोकांसाठी ती इथे काम करायला आली आहे तेच तिच्यासाठी मोठं जाळं विणत आहेत. हळूहळू संध्याकाळ झाली. कंपनीतला सियाचा पहिला दिवस खूपच धावपळीचा आणि भीतीदायक ठरला होता.
ती आपलं सगळं सामान आवरून केबिनमधून बाहेर पडली आणि अद्वैतच्या केबिनच्या दारावर हलकेच ठोठावलं. आतून कडक आवाज आला, "कम इन." ती लगेच दचकली आणि मनातच म्हणाली, "देवा प्लीज या शैतानापासून वाचव." असं म्हणत तिने दार उघडलं आणि आत गेली. अद्वैत लॅपटॉपमध्ये गुंतलेला होता. समोर न पाहताच तो म्हणाला, "तू इथे काय करतेस?" सिया गोंधळली. ती आजूबाजूला पाहू लागली. तो नक्की कोणाला बोलतोय हे पाहून अद्वैत आणखीनच कठोर आवाजात म्हणाला, "इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, म्हणजे मी तुलाच विचारतोय." सिया अजूनच घाबरली. सॉरी सर, ऑफिस टाईम संपला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगायला आले होते की मी घरी जात आहे." अद्वैताने काही क्षण तिच्याकडे खोल नजरेने पाहिलं, मग जास्त काही न बोलता मान हलवली. आज त्याने तिला खूप जास्त त्रास दिला होता. थकव्यामुळे तिचा चेहरा फिकट दिसत होता. त्याच्या हो म्हणण्याबरोबरच ती म्हणाली, "ओके थँक्यू सर, मी निघते." एवढंच बोलत ती घाईघाईने केबिन बाहेर पळाली. तिची घाई अद्वैतला नीट समजत होती, पण सध्या त्यालाही कुठेतरी जायचं होतं. सियाला इथे एकटीला थांबवणं योग्य नव्हतं आणि तिला सोबत नेणंही शक्य नव्हतं, म्हणून तिला घरी पाठवणंच बरोबर होतं. सिया गेल्यावर अद्वैतने लॅपटॉपवर CCTV कॅमेऱ्याची लाईव्ह फुटेज लगेच उघडली. बाहेर सिया उभी राहून जोरजोरात श्वास घेत होती आणि काहीतरी पुटपुटत होती. तिच्या वेगवान श्वासामुळे वरखाली होणाऱ्या छातीवर त्याची नजर थांबली. त्या क्षणी त्याला स्वतःचा घसा कोरडा पडल्यासारखं वाटलं आणि त्याच्या कपाळावर हलकेसे घामाचे थेंब उमटले होते. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन भागासह. पुढचा भाग थोडा मोठा होईल. तर कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट हीच नवीन लोक कमेंट करत आहेत. सर्वांना थँक्यू. लवकर भेटू नवीन भागासह. तोपर्यंत बाय.